गडाचा दरवाजा तोडायला हत्तीची गरज होती. हत्ती एवढ्या उंचावर चढू शकत नाही, मार्ग उंचावरचा आहे. मार्ग एकदम छोटा सुद्धा आहे, कारण शत्रूची भली मोठी फौज आत घुसू शकत नाही. याला दिलेलं नागमोडी वळण, जर मोठा ओंडकार घेतला आणि पळत येऊन गेटवर हल्ला केला तर त्या ओंडकाराचा स्पीड नागमोडी वळणात कमी होतो. या गडाच्या भिंतीवर बघा हे छोटे छिद्र केलेत. तिथून काय करायचे, गरम तेल उखळतं पाणी सोडा म्हणून छोटे छिद्र आहेत. आणि इथून वरच्या बाजूला एक विंडो असा आहे की तिकडे तोप डागली जायची आणि सरळ शत्रूच्या पाठीवर हल्ला. तुमच्यावर गाईड नसतं तर काय केलं असतं, तो पहिलं मुख्य द्वारापासून आतमध्ये हेच शत्रू करायचं. येणारा शत्रू गडाचा दरवाजा कसा तोडायचा हाच विचार मनात आहे. म्हणून महाराजांनी त्याची रचनाच केली गोमुखी. म्हणजे गाईचं तोंड छोटं डोकं मोठं का नाही, हा परिसर मोठा आहे तो छोटा आहे. आणि जरी तो भिंतींवर चढेल तर गरम तेल उकळतं पाणी सोडा आणि तोफेचा मारा कसा करा तो इथून लक्षात येईल. या इकडं वरच्या बाजूला असा विंडो ठेवलाय की तिकडे तोप लावायचे आणि एक मावळा शत्रूच्या 100-150 जणांना मारतो. जरा या सगळे इकडे पुढे बघा, तिथे तोप टाकायचे आणि सरळ शत्रूच्या पाठीवर हल्ला. हा खरा गणिमिकावा. बघा आता ऐका आता, महाराजांचा गणिमिकावा जगातल्या 120 देशात शिकवला जातो. कुठं जन्मलेत शिवाजी महाराज, कुठल्या किल्ल्यावर मुलांना सांगा. आणि ध्यान कुठल्या गडावर झालाय, रायगडावर. 2 गड आता लक्षात येत ना तुमच्या, नसते तर आपल्या राजाची जन्मभूमी कर्मभूमी बद्दल माहिती पाहिजे. जगातल्या 120 देशात राजांचा गणिमिकावा शिकवतात. एका देशानं 27 वेळा अमेरिकेला हरवलंय आणि त्या देशाचं नाव आहे व्हिएतनाम. त्या व्हिएतनामला विचारलं कुठली टेक्निक वापरून विजय मिळवला. व्हिएतनामच्या राष्ट्रपतीचं उत्तर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमिकावा. आणि व्हिएतनामचा राष्ट्रपती आपल्या देशात आला, दिल्लीत उतरला. कुठं फिराल, महाराष्ट्र, आणि किल्ला होता रायगड. रायगडावर गेला, राजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, माती कपाळाला लावली. पण आपली लोक हसायला लागली. म्हणला या मातीची किंमत तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून म्हणतो आयुष्य छान आहे, खूप लहान आहे, आणि शिवछत्रपतींच्या मातृभूमीत आम्ही जन्मलो याचा आज आम्हाला काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की